नमस्कार, मी स्मिता. आपल्या टिप्शनरी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण ह्या व्हिडिओमध्ये रुद्राक्षाबद्दल आणखी माहिती जाणून घेणार आहोत. आपण हा व्हिडिओ पाहण्याआधी हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक आणि ह्या चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. एकमुखी रुद्राक्ष हा अतिशय दुर्लभ रुद्राक्ष आहे. हा गोल आकाराचा रुद्राक्ष फक्त नेपाळमध्ये आढळतो. ह्या रुद्राक्षाला पाहताच जी व्यक्ती पाहते त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ह्याचा बीजमंत्र आहे ओम ह्रीम नमः. दोनमुखी रुद्राक्ष गोलाकार असलेला दुर्लभ आहे. ह्याचा बीजमंत्र आहे ओम नमः. तीनमुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीला भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळाचे ज्ञान होऊ लागते. ह्याचा बीजमंत्र आहे ओम क्लीम नमः. चारमुखी रुद्राक्षाला सृष्टी निर्माता ब्रह्माचे प्रतीक समजतात. ह्याचा बीजमंत्र आहे ओम ह्रीम नमः. आपण ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये रुद्राक्षाची माहिती आणि उपाय पाहिले आहेत, ते आपण पाहू शकता. पाचमुखी रुद्राक्ष हा शिवाच्या विध्वंसकारी रौद्र रूपाचे प्रतीक आहे. ह्याचा बीजमंत्र ओम नमः शिवाय किंवा ओम ह्रीम नमः असा आहे. सहामुखी रुद्राक्ष हा गजानन कार्तिकाचे प्रतीक आहे. ह्याचा बीजमंत्र ओम गुरुदेवाय नमः असा आहे. सातमुखी रुद्राक्ष हा सप्तऋषी मंडलाचे प्रतीक आहे आणि ज्ञानाचे भांडार आहे. ह्याचा बीजमंत्र ओम गुरुदेवाय नमः असा आहे. आठमुखी रुद्राक्ष श्री गणेश ही त्याची आराध्य देवता आहे. ह्याचा बीजमंत्र ओम गणेशाय गौरीपुत्राय नमः असा आहे. नवमुखी रुद्राक्ष हा नवदुर्गेचे प्रतीक आहे. माता दुर्गा ह्याची अधिष्ठात्री देवी आहे. ह्याचा बीजमंत्र ओम नवदुर्गाय नमः असा आहे. दशमुखी रुद्राक्ष हा भगवान विष्णूंच्या दशावताराचे प्रतीक आहे. हा धारण करणाऱ्या व्यक्तीच्या 10ही इंद्रियांवर नियंत्रण प्राप्त होते. ह्याचा बीजमंत्र ओम श्री नारायणाय नमः असा आहे. 11मुखी रुद्राक्ष हा भगवान रुद्रांच्या 11व्या अवताराचे हनुमानाचे प्रतीक आहे. याला धारण केल्याने शरीरात खूप ताकद येते. ह्याचा बीजमंत्र ओम श्री रुद्राय नमः असा आहे. 12मुखी रुद्राक्ष हा शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगाचे प्रतीक मानतात. ह्याचा बीजमंत्र ओम श्री सूर्याय नमः किंवा ओम भौम ओम रोम नमः असा आहे. 13मुखी रुद्राक्षाला विश्वेश्वराचे दुसरे रूप मानतात. ह्याचा बीजमंत्र ओम ह्रीम नमः असा आहे. 14मुखी रुद्राक्ष भगवान भुवनेश्वराचे स्वरूप मानतात. त्याला 14 विद्या, 14 लोक, 14 मनू आणि 14 इंद्राचे देखील प्रतीक मानतात. 15मुखी रुद्राक्ष हा भगवान पशुपतीनाथांचे प्रतीक मानतात. ह्याचा बीजमंत्र ओम नमः शिवाय आहे. 16मुखी रुद्राक्ष हा रही शंकर स्वरूपाचे प्रतीक आहे आणि अभेद्य कवचाप्रमाणे संरक्षण करतो. ह्याचा बीजमंत्र ओम नमः शिवाय किंवा ओम हरिशंकराय नमः असा आहे. 17मुखी रुद्राक्ष हा प्रभू रामसीता यांचे स्वरूप मानतात. याच्यामुळे सर्व कार्यामध्ये यश मिळते. ह्याचा बीजमंत्र ओम श्री रामसीता शंकराय नमः असा आहे. 18मुखी रुद्राक्ष हा शिवशंकराचा प्रमुख गण भैरवाचे प्रतीक मानतात. ह्याला धारण केल्यावर कुठल्याही काळ्या जादूचा प्रभाव होत नाही. भैरव तंत्र ह्याचा आधार मंत्र आहे. ह्याचा बीजमंत्र आहे ओम भैरवाय नमः असा आहे. 19मुखी रुद्राक्षाला नारायण स्वरूप समजले जाते. हा विश्वाच्या भरणपोषणाचा स्वामी नारायण याचे प्रतीक आहे. याचा बीजमंत्र ओम श्री शंकर नारायण नमः असा आहे. 20मुखी रुद्राक्ष ह्याला भगवान जनार्दन किंवा कृष्ण रूप मानतात. याला धारण करणाऱ्या व्यक्तीमध्ये विशिष्ट प्रकारची आकर्षण शक्ती निर्माण होते. ह्याचा बीजमंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय असा आहे. 21मुखी रुद्राक्ष हा भगवान शंकराचा नेत्र समजतात. हा एक दुर्लभ रुद्राक्ष आहे. ज्याच्याजवळ असतो त्याला कुठेच कमी पडत नाही. हे 1 ते 21मुखी रुद्राक्ष बीजमंत्रासहित जर धारण केले तर त्याचा प्रभाव खूप पडेल. या व्हिडिओबाबत काही प्रश्न असल्यास कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा व श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नमस्कार.